छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका काही दिवसात लागतील आणि या निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत. धर्मिष्ठा चव्हाण जी गुजरातची कन्या आहे आणि महाराष्ट्राची सून आहे, अर्थात त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात, त्या या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. त्यांचे जर राजकीय पार्श्वभूमी बघितली तर त्या भारतीय जनता पार्टीचे गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांच्या कन्या आहेत आणि ते सध्या केंद्रामध्ये मंत्री पण आहेत. ताई, तुम्ही या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाची भाजपकडे मागणी केलेली आहे. कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहात? नमस्कार, मी प्रभाग 17, 19 आणि 29 करणं तिकीट मागितलेली आहे. ते आहे आपलं उस्मानपुरा, समर्थनगर आणि गोलवाडी. तुम्हाला काय वाटतं, त्या ज्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात त्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि तुम्ही सभागृहात जाऊन त्या कशा सोडवणार आहात? आपले जे सामान्य लोक आहेत त्यांचे खूप प्रश्न असतात. त्यांना मी 100% वेळ देऊन त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं पूर्ण प्रयत्न आहे. असं आहे की तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे, अर्थात वडील मोठ्या पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या प्रभागात तुम्ही उमेदवारी अर्ज मागताय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी पण उमेदवारी अर्जाची मागणी केलेली आहे. तुम्हाला का संधी द्यावी भाजपने असं तुम्हाला वाटतं? माझे पप्पांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहे, पण आपण महाराष्ट्रात पुढे पडतो आहे तर आपली ते मेहनत स्वतः करावं लागेल. आणि खूप लोक आहे ज्यांनी वर्षापासून मेहनत केलेली आहे आणि मी एक नवीन चेहरा आहे. पण तरी जर आपले वरिष्ठ नेते जे आहे त्यांची जर इच्छा राहिली तर ते मला एकदा संधी देऊ शकतात. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करते. संधीचं सोनं करणार तुम्ही? हो जी, नक्कीच. ह्या होत्या धर्मिष्ठा चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीने किंवा वरिष्ठांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि संधी दिली तर नक्कीच मी ह्या संधीचं सोनं करेल असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.